तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. अमित ठाकरेंच्या पत्रावरून उदय सामंतांचा टोला. मनसेचे नेते आणि राजपुत्र अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून देशभरात सुरू असलेल्या तिरंगा रॅलीवर प्रश्न उपस्थित केलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आपण जिंकलेलं नाही, तर या युद्धजन्य परिस्थितीला युद्धविराम मिळाला आहे. त्यामुळे हा जल्लोष करणं योग्य नसल्याचं सांगत अमित ठाकरे यांनी भाजपकडून सुरू असलेल्या तिरंगा रॅलीवर प्रश्न उपस्थित केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत हा जल्लोष थांबवण्याची विनंतीही केली. आता शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी अमित ठाकरेंच्या आक्षेपावर प्रतिक्रिया दिली आहे. तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नसून भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली काढली जात असल्याचं सामंत यांनी म्हटलंय. हा जल्लोष नाही, तिरंगा यात्रा काढून अख्खा देश सैनिकांसोबत आहे. भारतीय सैन्याच्या कामगिरीला आम्ही मानवंदना देत आहोत. भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी जर नागरिकांनी रस्त्यावर येऊन मानवंदना देण्याचा निर्णय घेतला तर त्यात गैर काही नाही. जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही, तिरंगा रॅली म्हणून हा कार्यक्रम होत आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा यात्रा एक विधायक रॅली असल्याचंही सामंत म्हणाले. याबाबत मला असं वाटतं की हा जल्लोष नाही आहे. तिरंगा यात्रा काढून, तिरंगा रॅली काढून अख्खा देश हा सैनिकांसोबत आहे. सैनिकांनी केलेली कर्तबगार कामगिरी यांना आम्ही मानवंदना देतोय आणि त्याच्यासाठी सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी सैनिकांमध्ये आहे ती ऊर्जा दृढ करण्यासाठी किंवा वृद्धिंगत करण्यासाठी जर नागरिकांनी रस्त्यावर येऊन त्यांना मानवंदना देण्याचा जर निर्णय घेतला, त्याच्यामध्ये कुठेही गैर नाही. कुठेही जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही. हा तिरंगा रॅली म्हणून कार्यक्रम होतो आणि तिरंगा रॅली, हातात तिरंगा घेऊन नागरिकांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळं जल्लोष हा शब्दप्रयोग करण्यापेक्षा ही जी रॅली आहे त्या रॅलीकडे सकारात्मक दृष्ट्या आपण बघितलं पाहिजे. ऑपरेशन सिंदूर हे अजून थांबलेलं नाही असं स्वतः राजनाथ सिंह साहेबांनी सांगितलेलं असल्यामुळं जर तुम्ही आमच्यावर दहशतवादी हल्ला कराल तर त्याला आम्ही युद्ध मानू असं धाडस करणारे आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की तिरंगा यात्रा ही सैन्याचं मनोबल उंचवण्यासाठी केलेली एक विधायक यात्रा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रत्नागिरी.